खुनाचा प्रकार घडलाय, नेमकी घटना कशामुळे घडली आणि आरोपी कोण आहे? काल 5:30 पावणे 6च्या दरम्यान संतोष हॉल जो आहे सिंहगड हिंगणी या ठिकाणी त्या ठिकाणी काही अज्ञात सुरुवातीला 3 अनोळखी मुलांनी एका मुलाला मारहाण केल्याचा कॉल होता. पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी गेल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर येथे जो मयत आहे मुलगा काशीद नावाचा, तो 18 वर्षाचा मुलगा आहे, तो धारी या भागातला राहणार आहे. त्याला त्याच्या मागे एक किरकोळ वाद झाला होता त्यांचा की 2-3 जानेवारी महिन्यामध्ये. यातील 3 जे निष्पन्न झालेले आरोपी ते सर्व ज्युनियर्स आहेत आणि कालच रात्री त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आज त्यांना ज्युनियर जस्टिस बोर्डासमोर हजर केलं जाईल. मागचा एकमेकाकडे बघण्याच्या कारणावरून हा वाद झालेला आहे असे प्राथमिक आपल्या तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. यातील गुन्ह्यात वापरलेले जे व्हेकल्स आहेत ते पण जप्त केलेले, जो वेपन होता ते पण जप्त केलेला आहे आणि जो पुढचा जो तपास आहे तो आता सिंहगड पोलीस स्टेशन करत आहे. अल्पवयीन आहेत त्यांच्यावरती काय पहिले गुन्हे आहेत? नाही, यांच्यावरती आपण पूर्ण रेकॉर्ड चेक केला. यातील जो मयत आहे आणि जे आरोपी पण आहेत त्यांच्यावरती पूर्वीचे असं रेकॉर्ड नाही, परंतु एका मुलावरती कदाचित तो पण 15 वर्षाचा असताना ते 324चा एक गुन्हा आहे. काय रिझन नेमकं काय याच्यामध्ये काय हे एकमेकाच्या पूर्वीचे ओळखीचे आहेत. यातले काही आरोपी वडगाव दाहेरी ह्याच भागातले आहेत. जो मयत आहे तो पण त्याच भागातला आहे. यांचं पूर्वी हे काही याच्यामध्ये स्नूकर खेळतात हे किंवा एकमेकांना बघण्याच्या कारणावर यांचा पूर्वीचा किरकोळ वाद झाला होता आणि माझ्याकडे स्टेअर करून काय बघतोयस किंवा हा असा की एकदम किरकोळ हा प्रकार आहे, त्याच्यावर हा पुढचा सगळा प्रकार झालेला आहे. तर याच्यामध्ये आता ते सगळं आता काल रात्री त्यांना उशिरा ताब्यात घेतलेला आहे. पुढच्या तपासामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होते. मयत मेजर आहे. कल शाम 5:30 या 6 बजे के आसपास जो हिंगनी एरिया है संतोष माता चौक सिंहगड रोड पे, वहाँ पर कुछ 3 जो जुनियर्स लिक्विड्स है उन्होंने उनके ही पहचानने वाला जो है करण काशिद, उसको वहाँ स्टॉप करके उस पर कई वार करके उसको वहाँ जख्मी अवस्था में छोड़कर वो भाग गए. पुलिस वहाँ वारदात पर पहुंचने के बाद ये पता चला कि जो वारदात हुई थी वो पुराना कुछ झगड़ा था, वो माइनर झगड़ा था, वो कोई पुलिस स्टेशन में कहीं पर रिपोर्ट नहीं हो चुका था. तो उसके कारण से एक तरफ को देखने के कारण से वो ऑफेंस मतलब जो वारदात थी वो हो गई है, उसको अंजाम उन्होंने दिया. बाकी रात को ही हमने 3 जो है जूनियर्स उनको ताबे में लिया है. आज उनको जूनियर जस्टिस बोर्ड के सामने पेश किया जाएगा. बाकी जो ऑफिस में जो यूज किया था व्हीकल्स था वेपन्स था वो सब पुलिस ने अभी सीज किया है. पहले जाते ऐसी कोई दुश्मनी नहीं, लेकिन साथ में एक दूसरे को बचाते थे और एक दूसरे की तरफ देखने के कारण से ये हुआ है. ऐसा जो प्राइमरी इंफॉर्मेशन है, इन्वेस्टिगेशन है, उसमें पता चला है. पहला कुछ जो डिसीज है उनके ऊपर भी कोई केस नहीं है. जो आरोपी है बाकी 2 उनके ऊपर भी केस नहीं. एक जो आरोपी है उस पर शायद एक रिकॉर्ड है 324 का 1 साल पुराना, लेकिन वो एग्जैक्ट नाम उसका भी वेरीफाई करना बाकी. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.